सिल्लोडचे रील स्टार रमेश भाऊ यांनी पण घेतला ना हत्ती. तर व्हिडिओ पूर्ण बघा, सांगतो तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर आपण निघालो होतो भोकरदन साईड, कारण भोकरदन या साईड जायचं होतं आपल्याला. तिथे एका दुकानची ऍड शूट होती. आपण डायरेक्ट पोहोचलो भोकरदनमध्ये आणि डायरेक्ट दुकानावर गेलो. तर इथली आपण ऍड वगैरे शूट करणार होतो. इथली ऍड वगैरे शूट झाली आणि आपण निघालो होतो रिटर्न. तर रिटर्न जात असताना प्रेसिडेंट हॉटेलवर त्यांना त्यांचे फॅन वगैरे भेटले, त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढले आणि मग काय आपण निघालो पुढच्या रस्त्याने. भाऊचे आता डायरेक्ट या महिन्यात जास्तच खतरनाक फॉलोअर वाढले, तर अजूनच पुन्हा त्यांना त्यांचेच फॅन भेटले होते. तर त्यांनी डायरेक्ट रस्त्यावर थांबवलं भाऊ आणि भाऊ सगळं व्हिडिओ फोटो वगैरे काढले आणि आपण आता निघालो डायरेक्ट ऑफिससाठी. तर इथं आपण जे तुम्हाला बोललो होतो ना, भाऊने हत्ती घेतला, तर आपण इथे एक रील शूट करणार होतो आणि तुम्हाला थोड्याच दिवसात ती पण रील्स पाहायला भेटेल. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल तर काय विषय होता. तर आपण आता इथून निघालो डायरेक्ट फुलंब्री साईट, आणि फुलंब्री साईटही सुद्धा आपल्याला पुन्हा एक ॲडची शूट होती. तर तुम्ही म्हणशाल सध्या जरा जास्त ॲड शूट करताय, तर असं काही विषय नाही. फक्त आपण एका दिवसात 2 ॲड शूट करून घेतो आणि गॅपनुसार 2-3 दिवसांनी आपण एक ॲड शोधत असतो. तर ॲडची वगैरे संपूर्ण शूट झाला होता आणि आपण निघालो रिटर्न आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये. तर भेटूया तुम्हाला आता डायरेक्ट आपल्या ऑफिसवर. तर इथं आपण थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी निवांत थांबलो होतो. तर दयाचे हे वेडे जाळे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.